शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 75% पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. दुप्पट पीक विमा 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे आता पीक विमा इथं जमा होत आहे या जिल्ह्यांमध्ये. आजची सर्वात नवीन अपडेट म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. 75% पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की इथं जमा होत आहे. प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. आता तुम्हाला जर पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ज्यांना कोणाला कमी पैसे आले असतील, आता कोणत्या जिल्ह्यात लाभ मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र ठरलेले आहेत, यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, पाऊस, नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकरी बांधवांना मोठा दिलासा, आता पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर झालेला आहे. आता कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी झालेला आहे, यामध्ये नागपूरमध्ये 185 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये 142 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 210 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 325 कोटी रुपये, बुलढाणामध्ये 280 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 195 कोटी रुपये, वाशिममध्ये 118 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 256 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 145 कोटी रुपये, नांदेडमध्ये 290 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये 105 कोटी रुपये, परभणीमध्ये 235 कोटी रुपये, जालन्यामध्ये 215 कोटी रुपये, बीडमध्ये 340 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 175 कोटी रुपये. आजची मोठी अपडेट म्हणजे आता थेट 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे दुप्पट पीक विमा इथं जमा होत आहे. 75% पीक विमा. आता 75% पीक विमा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे हे आपण इथं पाहणार आहे. यामध्ये अतिवृष्टी आहे, दुष्काळ आहे, ढगफुटी आहे, सतत पावसामुळे ज्या प्रमाणात ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं आहे. आता ज्या गावाचं आणि नुकसान भरपाईचं यादीमध्ये नाव आहे, आता तुमच्या गावात जर भरपाई मंजूर झालेली नसेल तर तुम्हाला येणार नाही. आता ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, याचप्रमाणे ज्यांच्या शेतातील सर्वे इथं झालेले आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेले आहे, तर अशा शेतकरी बांधवांना आता दुप्पट पीक विमा इथे मिळणार आहे. आता दुप्पट पीक विमा म्हणजे काय, काही ठिकाणी यामध्ये 20,000, 25,000, 34,000 या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यात येत आहे. आता ज्यांचं सर्वाधिक क्षेत्र आहे आणि ज्यांचं सर्वात नुकसान झालेलं आहे, तर त्यांना 100% जर नुकसान झालेलं असेल तर अशांना भरपाई जास्त देण्यात येत आहे. तर आता पीक विम्याचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होत आहे. आता काही पेंडिंग जिल्ह्यांची यादी येथे आपण पाहणार आहे. नागपूरमध्ये प्रलंबित आहे म्हणजे लवकरच जमा होईल. भंडारा, गोंदिया, गडचिरोली प्रलंबित आहे. वर्ध्यामध्ये पडताळणी सुरू आहे, लवकरच जमा होईल. चंद्रपूर प्रलंबित आहे. नाशिक, जळगावमध्ये पडताळणी सुरू आहे. धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा यामध्ये प्रलंबित आहे. सांगलीमध्ये पडताळणी सुरू आहे. सोलापूर, कोल्हापूरमध्ये प्रलंबित आहे. आता 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील. या पिकांचा पीक विमा आता या लाभार्थ्यांना मिळत आहे. यामध्ये कोणकोणते पीक आहे, यामध्ये सोयाबीनचा मिळत आहे, कापूस, तूर, उडीद, मूग, मका, ज्वारी, बाजरी, भात, गहू, हरभरा, तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं कांदा, सूर्यफूल, तीळ, भुईमूग, करडी, तर असे जे काही पीक आहे ज्यांचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे. यानंतर संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी. मोठी अपडेट म्हणजे 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे काही 75% पीक विमा वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नवीन पीक विम्याची यादी तर आलेली आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा याचा शेतकरी बांधवांना मोठा दिलासा. आता कोणाला पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. यामध्ये ज्यांनी शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहेत, त्याचप्रमाणे ज्यांच्या शेतातील नुकसान पात्र ठरलेले आहेत असे शेतकरी बांधव ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, पीक विमा कंपनीकडून दावा मंजूर करण्यात आलेला आहे, संबंधित गाव, मंडळ किंवा महसूल क्षेत्रामध्ये विम्यासाठी लाभार्थी पात्र ठरलेले आहेत. याचप्रमाणे पीक कापणी प्रयोग म्हणजे CCE पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आता सर्वांच्या शेतातील सर्वे झालेले आहेत. आता लाभार्थ्यांची यादी देखील इथं अपडेट झालेली आहे. तर आता यादी कशी पाहायची आहे, सर्वप्रथम यामध्ये गुगल क्रोम ओपन करा. यामध्ये पीक विमा असं टाका, ॲप्लिकेशन स्टेटस यावरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका. यामध्ये जिल्हा सिलेक्ट करा, तालुका, हंगाम निवडा, खरीप आहे की रब्बी आहे. सर्च किंवा सबमिटवरती आपल्याला क्लिक करा की तुमचा अर्ज मंजूर आहे का, पीक विमा रक्कम किती मंजूर झालेली आहे, हे तुम्हाला पैसे जमा झालेले आहे का, हे तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला तिथून बघायला मिळेल. आता KYC, पंचनामे, पीक विमा फॉर्म अर्ज, ई पीक पाहणी, आधार लिंक हे सर्व महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला पैसे इथं येणार आहे. आता यासाठी जो काही पीक विम्यासाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447, तर यावरती लगेच कॉल करा. ज्यांना कोणाला पीक विम्याचा अर्ज रिजेक्ट आहे
पेंडिंग आहे, पैसे आले नसतील, बँकेची समस्या, डीबीटी, सर्व या नंबरवरती कॉल केल्यानंतर माहिती तुम्हाला मिळून जाईल. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलं नसेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहेत. तिथे तुम्हाला हा लेखी अर्ज नेऊन द्यायचा आहे. यामध्ये 2022 आहे, 23 आहे, 24 आहे, 25चा पीक विमा आलेला नसेल अशा शेतकरी बांधवांनी. यामध्ये प्रति शाखा व्यवस्थापक, जिल्हा प्रतिनिधी यामध्ये तुमचा जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत हा विषय आपला महोदय. जशाच्या तसा तुम्ही लिहिला तरी चालेल. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी म्हणजे तुमचे पूर्ण नाव इथं येणार आहे. यानंतर राहणार, तालुका, जिल्हा, यानंतर येथील शेतकरी असून सण म्हणजे 2025 आहे, 26 आहे, 27 आहे, जे काही असेल ते टाका. हंगामासाठी यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, पिकाचा पीक विमा फॉर्म भरलेला आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, गहू आहे, ज्वारी आहे, जे काही असेल ते टाका. अर्ज क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. माझ्या पिकाचे नुकसान असून ई पीक पाहणी व पंचनामे देखील पूर्ण झालेले आहेत, तरी अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. तरी माझ्या अर्जाची पडताळणी करून पीक विम्याची मंजूर रक्कम लवकरात लवकर बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. आपला विषय असू, नाव, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक व्यवस्थित टाका, आधार नंबर टाका, दिनांक टाका, स्वाक्षरी करून त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथे जोडायचे आहे. तर ते काय काय जोडायचं आहे, यामध्ये बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावतीची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, ई पीक पाहणी केलेली असेल तर त्याची झेरॉक्स जोडून द्या. पंचनामे झालेले असल्यास तर त्याची प्रत असेल तर द्या. 7/8 हे तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स पीक विमा कंपनीला द्यायचं आहे तालुक्याच्या ठिकाणी. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील, अशा सर्व शेतकरी बांधवांना एकसारखीच भरपाई इथं मिळेल असं नाही. आता हे तुमच्या पिकावर अवलंबून राहील, तुमच्या क्षेत्रावर अवलंबून राहील. असं नाही की 34 म्हटलं की 34च जमा होईल असं नाही. आता 75% ज्या शेतकरी बांधवांचं सर्वात जास्त नुकसान आहे तर अशांना जास्ती भरपाई इथं मिळणार आहे. 75% पीक विमा दुप्पट इथं जे की जमा होण्यास सुरुवात. आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पीक विमा अखेर जमा होण्यास सुरुवात झालेला आहे.